पुणे शहरातल्या नागरिकांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पुणे शहरामध्ये उद्या रात्रीपासून म्हणजेच 26 मे पासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे। या संदर्भातले आदेश नुकतेच पोलीस विभागानं काढलेत आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। या काळामध्ये आंदोलनं, मोर्चे, सभा आणि मिरवणुकांवर निर्बंध असणार आहेत। सध्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली जात आहेत आणि त्यामुळेच प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा आदेश काढलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आता पुणे पोलिसांच्या या आदेशानुसार कशावर निर्बंध असणार आहे ते एकदा जाणून घेऊया। शस्त्र, दगड, स्फोटकं, लाठ्या किंवा इतर धोकादायक वस्तू बाळगण्यास मनाई असणार आहे। तर भडकाऊ भाषणं, घोषणा, गाणी किंवा सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृतींवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास मनाई असणार आहे। साधारणपणे असा आदेश 15 दिवसांपर्यंत लागू राहू शकतो। जर एखाद्या व्यक्तीनं या आदेशाचं उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू जवळ बाळगली तर पोलिसांना त्या वस्तू जप्त करण्याचा अधिकार असेल। संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लागू करण्यात येणारं उपकलम सर्वाधिक वापरलं जाणार आहे। या अंतर्गत जमावबंदी लागू करता येते आणि मोर्चे, मिरवणुका, सभा रोखण्याचे अधिकार प्रशासनाला मिळतात। साधारणपणे असा आदेश 15 दिवसांपर्यंत लागू राहू शकतो। त्यानंतर मुदतवाढीसाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असते। दरम्यान या सगळ्या आदेशामुळे आता आगामी काळातील राजकीय आंदोलनांवर पुण्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहेच। मात्र पुणेकर या आदेशाला आता कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।